नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत आपला होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम नंबर 6। काल मागील लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बघितली। कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट व्हेन कॅश इन ट्रान्झिट, जर कॅश इन ट्रान्झिट असेल तर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये त्याचा इफेक्ट कशा पद्धतीने करायचा हे आपण डिस्कस केलेलं होतं। आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये बघणार आहोत कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट विथ रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अलॉंग विथ डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंट। तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट विथ रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स, म्हणजेच जर क्वेश्चन मध्ये रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स चे पॉइंट्स जर आपल्याला दिलेले असतील, म्हणजे असेट्सचं रिव्हॅल्युएशन दिलेलं असेल। आता असेट्सचं रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर एखाद्या असेट्सच्या व्हॅल्यू मध्ये एखाद्या असेट्सची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली असेल किंवा एखाद्या असेट्सची व्हॅल्यू डिक्रीज झालेली असेल, तर अशा वेळी आपल्याला त्याचा इफेक्ट कुठे आणि कशा पद्धतीने करायचा आहे, तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। त्यासोबतच आपल्याला जे असेट्सच्या इन्क्रीज व्हॅल्यू मध्ये किंवा डिक्रीज इन व्हॅल्यूवरचं जे काही डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे, ते डेप्रिसिएशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। अदरवाइज काही प्रॉब्लेम्स अशा असतात की ज्यामध्ये फक्त आपल्याला इव्हॅल्युएशन ऑफ असेट दिलेलं असतात, डेप्रिसिएशन संबंधी काहीही दिलेलं नसते। परंतु या प्रॉब्लेम मध्ये आपण डेप्रिसिएशन सुद्धा बघणार आहोत, म्हणजे ज्या असेट्स असतील, जे काही असेट्स असतील त्या असेट्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आहे की डिक्रीज झालेली आहे, किती इन्क्रीज किंवा किती डिक्रीज झालेली आहे, आणि त्या इन्क्रीजिंग व्हॅल्यूवरचं किंवा डिक्रीजिंग व्हॅल्यूवरचं जे काही डेप्रिसिएशन असेल ते सुद्धा आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्ट करायचं आहे। क्लिअर? चला तर आता क्वेश्चन बघूया। क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, क्वेश्चनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, लिंक ओपन करून क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे। आणि जनरली आपण ज्या पद्धतीने जे झालेले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्या पद्धतीने आजचा हा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचा आहे। आणि जर कुठे प्रॉब्लेम गेलं तर नंतर आपल्या सोल्युशनसाठी हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मध्ये बघायचा आहे। तर क्वेश्चन बघा, क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फ्रॉम दी फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड इट्स सबसिडरी एस लिमिटेड। एच लिमिटेड आणि एच ची सबसिडरी एस लिमिटेड असं इथे क्लिअरली सांगितलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी एच लिमिटेड ही जी आहे ती एच लिमिटेड आपली होल्डिंग कंपनी असणार आहे आणि एस लिमिटेड जी आहे ती सबसिडरी कंपनी असणार आहे। ड्रॉ अप फॉर 31 मार्च 2003 prepare consolidated balance sheet at the date of having regard to the following, म्हणजेच त्यांची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे 31 मार्च 2003 साठी। आणि खालील इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे। फर्स्ट इन्फॉर्मेशन बघा काय म्हणते आहे। फर्स्ट, रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिझर्व्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे ऑफ एस लिमिटेड stood at ₹50,000 and ₹30,000 रिस्पेक्टिव्हली। जे रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला असलेलं बॅलन्स आहे ते किती आहे, ₹50,000 आणि 30,000 रिस्पेक्टिव्हली। म्हणजे रिझर्व आहे 50,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स आहे 30,000 ऑन द डेट ऑफ एक्विजिशन ऑफ इट्स 80% ऑफ शेअर held by H Limited on 1st April 2002. 1st April 2002 ला H Limited ने 80% शेअर्स हेल्ड केलेले आहे, परचेस केलेले आहे, अक्वायर केलेले आहे। क्लिअर आहे? आता किती शेअर परचेस केले यासाठी आपल्याला प्रॉब्लेम जाणार नाही। टोटल शेअर्स जेवढेही असतील, एस लिमिटेड मधले जेवढेही टोटल शेअर्स असतील त्या टोटल शेअर्स पैकी 80% शेअर्स एच लिमिटेडने परचेस केलेले आहे असं गृहीत धरायचं आहे आणि इथे क्लिअरली सांगितलेलं आहे। क्लिअर आहे? त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो की झालेल्या एक्झाम्पल मध्ये आलेला नाही, तर तो आहे मशिनरी। बुक व्हॅल्यू दिलेली आहे मशिनरीची, बुक व्हॅल्यू ₹2 लाख
अँड फर्निचरची बुक व्हॅल्यू दिलेली आहे, बुक व्हॅल्यू ₹40,000 ऑफ एस लिमिटेड वेअर व्हॅल्यूड ॲट ₹3 lakh and ₹30,000 respectively for the purpose of fixing the price of its shares. There was no purchase or sale of these assets since the date of acquisition. जी मशिनरी आहे त्या मशिनरीची बुक व्हॅल्यू आहे ₹2 lakh, परंतु त्याची व्हॅल्यू लावलेली आहे, ते व्हॅल्यूड केलेलं आहे ₹3 lakh. त्यासोबतच फर्निचर दिलेलं आहे, फर्निचरची बुक व्हॅल्यू आहे ₹40,000, परंतु त्याचं रिअलाइज्ड व्हॅल्यू लावलेलं आहे ₹30,000. क्लिअर? म्हणजे इथे आपल्याला काय दिसत आहे की जे मशिनरी आहे त्याचं व्हॅल्यू ₹2 lakh आहे, परंतु व्हॅल्यू किती लावलेला आहे? 3 lakh. म्हणजे ₹1 lakh ते ओव्हर व्हॅल्यूड आहे. बरोबर आहे. आणि जे फर्निचर आहे ते फर्निचरची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? बुक व्हॅल्यू किती आहे? ₹40,000. मात्र ऍक्च्युअल व्हॅल्यू आपण किती लावलेली आहे? ₹30,000. म्हणजे या ठिकाणी आपण ₹10,000 कमी लावलेले आहे, म्हणजे अंडर व्हॅल्यूड आहे. तर ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स जर असेल तर ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स आपण किंवा इन्क्रीज इन दी व्हॅल्यू ऑफ असेट्स असेल तर ते आपण कॅपिटल प्रॉफिट मध्ये ऍड करत असतो, आणि जर डिक्रीज इन दी व्हॅल्यू ऑफ असेट्स असेल तर ते आपण कॅपिटल प्रॉफिट मधून लेस करत असतो. तर तोच इफेक्ट आपल्याला आज या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये करायचा आहे. बाकी सर्व इन्फॉर्मेशन जशीच तशी आहे. जसं आपण कॅपिटल प्रॉफिट, रिव्हेन्यू प्रॉफिट, मायनॉरिटी इंटरेस्ट, गुडविल, शेअर्स रेशो ज्या पद्धतीने आपलं कॅल्क्युलेशन आहे नेहमीचं, त्याच पद्धतीचं कॅल्क्युलेशन आज आपल्याला करायचं आहे. मात्र फरक फक्त एवढा आहे की जे या ठिकाणी जे इन्क्रीज इन असेट्स अँड डिक्रीज इन असेट्स दिलेला आहे त्याचा इफेक्ट मात्र आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. क्लिअर आहे? तर चला फर्स्ट आपण सुरुवात करूया. फर्स्ट कॅल्क्युलेशन असतं आपलं कॅल्क्युलेशन ऑफ शेअर होल्डिंग रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर होल्डिंग रेशो. तर शेअर होल्डिंग रेशोसाठी आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं असते? टोटल शेअर्स इन एस लिमिटेड. एस लिमिटेड मध्ये किती टोटल शेअर्स आहे, म्हणजे सबसिडरी कंपनीमध्ये टोटल किती शेअर्स आहे ते शेअर्स. तर सबसिडरी कंपनीमध्ये टोटल शेअर्स आहे ₹20,000. देन लेस करायचं आहे आपल्याला शेअर्स परचेस बाय एस लिमिटेड. शेअर परचेस बाय एच लिमिटेड. होल्डिंग कंपनीने किती शेअर परचेस केलेले आहे? तर होल्डिंग कंपनीने किती शेअर परचेस केलेले आहे? 80%. तर 20,000 टोटल शेअर्स आहे. 20,000चे 80% जर आपण करतो आहे तर 80% शेअर होत आहे आपले या ठिकाणी ₹1,600. 1,600. तर 20,000 मधनं 1,600 जर आपण लेस करतो आहे तर या ठिकाणी टोटल शेअर्स बघा किती दिलेले आहे? ₹2 lakh जर याची प्राइस आहे, ₹100चा एक शेअर आहे, तर टोटल शेअर्स आहे 2,000. ओके. 2,000 शेअर्स मधनं 80% शेअर्स परचेस बाय एच लिमिटेड होल्डिंग कंपनीने परचेस केलेले लेस करायचं आहे 1,600. तर आपल्याकडे शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स उरेल आपल्याकडे ₹400. मायनॉरिटी शेअर होल्डर्सचे शेअर किती आहे? ₹400. मग आता या ठिकाणी रेशो कसा बनेल? तर रेशो बनेल या ठिकाणी 1,600:400. ओके. 1,600:400. तर आता या ठिकाणी रेशो बघा 2020 कट होऊन जाईल. 4 1 4 and 4 4 16. क्लिअर? तर या ठिकाणी शेअर्स रेशो येईल आपला 4:1. किती येत आहे शेअर्स रेशो? 4:1. क्लिअर? आता जे काही आपलं प्रॉफिट वगैरे राहील, जे आपलं कॅपिटल प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू प्रॉफिट येईल ते आपल्याला या रेशो मध्ये होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स मध्ये वाटप करायचं आहे. देन त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन असते आपलं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना प्री ऍक्विजिशनचं जे काही प्रॉफिट असेल ते प्री ऍक्विजिशन प्रॉफिट आपण घेत असतो. त्यासोबतच ऍक्विजिशनच्या डेट पर्यंत म्हणजेच मागील वर्षामध्ये आपले जे काही रिझर्व्ह असतील किंवा जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असेल ते रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपण कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन मध्ये घेत असतो. तर आता बघूया आपण रिझर्व्ह ऑन दी डेट ऑफ ऍक्विजिशन किती आहे? ₹50,000, जे की आपल्याला
इन्फॉर्मेशन नंबर 1 जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1 आहे त्यामध्येच क्लिअरली दिलेलं होतं. रिझर्व्ह ऑन द डेट ऑफ ऍक्विजिशन आहे ₹50,000. त्यानंतर त्यामध्ये ऍड होईल प्रॉफिट ऑन द डेट ऑफ ऍक्विजिशन. ऍक्विजिशनच्या डेट पर्यंतचं प्रॉफिट आहे ₹30,000. टोटल प्रॉफिट होईल आहे ₹80,000. टोटल प्रॉफिट किती होत आहे? ₹80,000. आता यामध्ये जर प्री ऍक्विजिशनचं प्रॉफिट असतं तर ते आपण या ठिकाणी ऍड केलं असतं, परंतु ऍक्विजिशनची डेट बघा किती दिलेली आहे. ऍक्विजिशनची डेट आहे 1 एप्रिल 2002. ऍक्विजिशनची डेट किती आहे? 1 एप्रिल 2002. म्हणजे आपला आर्थिक वर्ष सुद्धा 1 एप्रिल 2002 पासून सुरू होत आहे आणि 31 मार्च 2003 ला एंड होत आहे. बरोबर आहे. म्हणजे मागील एक्झाम्पल सारखीच सिच्युएशन या एक्झाम्पल मध्ये आहे. जे ऍक्विजिशन आहे ते ऍक्विजिशन वर्षाच्या सुरुवातीला होत आहे, त्यामुळे संपूर्ण पिरियड जो आहे तो पोस्ट ऍक्विजिशन पिरियड आहे आणि पोस्ट ऍक्विजिशन पिरियड मध्ये होणारा प्रॉफिट किंवा लॉस हा करंट इयरचा प्रॉफिट किंवा करंट इयरचा लॉस आणि तो रिव्हेन्यू प्रॉफिट किंवा रिव्हेन्यू लॉस म्हणून गृहीत धरला जातो. म्हणून या वर्षामध्ये म्हणजे चालू वर्षामध्ये 1 एप्रिल 2002 टू 31 मार्च 2003 पर्यंत जे काही प्रॉफिट आपण अर्न केलेलं आहे ते प्रॉफिट आपलं रिव्हेन्यू प्रॉफिट गृहीत धरल्या जाईल किंवा रिव्हेन्यू प्रॉफिट समजल्या जाईल. त्यामुळे त्या प्रॉफिट मधला कुठलाही पार्ट, कोणताही हिस्सा कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट मध्ये येणार नाही. क्लिअर. तर आपण रिझर्व्ह आणि प्रॉफिट घेतलं जे की ऍक्विजिशनच्या डेट पर्यंतचं होतं. टोटल झालेले आहे ₹80,000. आता जे नवीन टर्म जी आपली होती की असेट्सच्या व्हॅल्यूमध्ये इन्क्रीज होत आहे किंवा असेट्सची व्हॅल्यू डिक्रीज होत आहे, तर जे इन्क्रीज किंवा डिक्रीज आहे तर त्या इन्क्रीज किंवा डिक्रीजचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मध्ये करायचा आहे. तर या ठिकाणी जे असेट्सची व्हॅल्यू जी इन्क्रीज होत आहे किंवा जर आपण ओव्हर व्हॅल्यूड दाखवलं आहे तर ते कमी करायचं असते तर ते लेस, अंडर व्हॅल्यूड दाखवलं आहे तर इन्क्रीज करायचं असते तर ते प्लस. क्लिअर. आता या ठिकाणी डायरेक्टली सांगितलेलं आहे की 2 लाख रुपीज त्याची बुक व्हॅल्यू आहे, परंतु ऍक्च्युअल व्हॅल्यू 3 लाख आहे. ऍक्च्युअल किती दाखवलेलं आहे? ₹3 लाख. तर 1 लाख रुपीज इन्क्रीज करायचं आहे, वाढवायचं आहे, कारण 2 लाख कमी दाखवलेलं आहे, ऍक्च्युअल 3 लाख आहे. तर जे ऍक्च्युअल आहे ते आपल्याला दाखवावं लागेल. बरोबर आहे. म्हणून इन्क्रीज इन दी व्हॅल्यू ऑफ मशिनरी आपल्याला 1 लाख रुपीज ऍड करायचं आहे. ओके. तर 3 लाख रुपीज व्हॅल्यू आहे, 2 लाख रुपीज त्याची बुक व्हॅल्यू आहे. आता 1 लाख रुपीज आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, तर इन्क्रीज इन दी व्हॅल्यू ऑफ मशिनरी ₹1 लाख ऍड होईल. क्लिअर. त्यानंतर डिक्रीज, जसं फर्निचर दिलेलं आहे, फर्निचरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ₹40,000. बरोबर आहे. परंतु बुक व्हॅल्यू आहे त्याची 40,000, बट ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? ₹30,000. म्हणजे 10,000 रुपीज त्यामध्ये डिक्रीज झालेला आहे आणि जे डिक्रीज झालेली व्हॅल्यू आहे ती डिक्रीज झालेली व्हॅल्यू आपल्याला लेस करायची आहे कॅपिटल प्रॉफिट मधनं. तर कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन मधनं डिक्रीज इन दी व्हॅल्यू ऑफ फर्निचर ₹10,000 लेस होईल. ओके. इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ मशिनरी प्लस झालं, डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ फर्निचर लेस झालं आणि टोटल आता या ठिकाणी आपल्याकडे प्रॉफिट शिल्लक राहिलेला आहे ₹1,70,000. टोटल कॅपिटल प्रॉफिट आपल्याकडे किती आहे? ₹1,70,000. आता या कॅपिटल प्रॉफिट मध्ये होल्डिंग कंपनीचा आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा दोघांचाही हिस्सा आहे. तर या ठिकाणी आपल्याला होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स या दोघांचाही हिस्सा वेगवेगळा करायचा आहे. तर आता जो रेशो आपल्याकडे आहे शेअर्स रेशो 4:1 या रेशोनुसार आपल्याला होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स यांना कॅपिटल प्रॉफिटचं वाटप करायचं आहे. तर कॅपिटल प्रॉफिटचं वाटप जेव्हा आपण करतो तेव्हा शेअर ऑफ एच लिमिटेडचा होल्डिंग कंपनीचा हिस्सा किती आहे? 4/5. टोटल 5 पार्ट होतील. 5 पैकी 4 होल्डिंग कंपनीचे असतील आणि 1 पार्ट हा मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा असेल. तर या ठिकाणी 4/5 म्हणजेच 1,70,000 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 5 जर केलं तर 1,36,000 रुपीज
जो पार्ट आहे, हिस्सा आहे, तो होल्डिंग कंपनीचा येतो आहे आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स, शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहे 1,70,000 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 5 जर केलं तर 34,000. शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स किती येत आहे? 34,000. तर या पद्धतीने कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन मध्ये जे ओव्हर व्हॅल्यूड ऑफ असेट्स, अंडर व्हॅल्यूड ऑफ असेट्स जे आहे, इन्क्रीज इन असेट, डिक्रीज इन असेट, त्याचा इफेक्ट आपल्याला कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन मध्ये करायचा आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन असते आपलं रिव्हेन्यू प्रॉफिट. आता बघूया कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट मध्ये आपण काय करत असतो की करंट इयरचं जे प्रॉफिट असेल किंवा करंट इयर मध्ये आपण जे रिझर्व्ह अँड सरप्लसला पाठवलेली अमाऊंट किंवा ट्रान्सफर केलेली अमाऊंट असेल ते आपण रिव्हेन्यू प्रॉफिट मध्ये घेत असतो. तर क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला लायबिलिटी साइडला जे रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे त्या रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पैकी ऍट दी डेट ऑफ ऍक्विजिशन म्हणजे ऍक्विजिशनच्या डेटला 50,000 रुपीज रिझर्व्ह आणि 30,000 रुपीज प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट इन्क्लूड होतं. तर हे जर आपण लेस केलं तर उर्वरित जे रिझर्व्ह किंवा उर्वरित जे प्रॉफिट आहे ते आपलं करंट इयरचं रिझर्व्ह आणि करंट इयरचं प्रॉफिट असेल. तर करंट इयरचं प्रॉफिट किंवा करंट इयरचं रिझर्व्ह अँड सरप्लस घेण्यासाठी आपल्याला रिझर्व्ह आफ्टर दी डेट ऑफ ऍक्विजिशन म्हणजे ऍक्विजिशनच्या डेट नंतरचं रिझर्व्ह किती आहे, तर टोटल रिझर्व्ह किती दिलेलं आहे तिथे रुपीज 1,50,000. 1,50,000 मधनं ऍक्विजिशनच्या डेट पर्यंतचं रिझर्व्ह किती होतं रुपीज 50,000. तर या ठिकाणी रुपीज 50,000 जर लेस केलं तर 1,50,000 लेस 50,000 करंट इयरचं जे रिझर्व्ह राहिलं आहे ते आहे रुपीज 1,00,000. करंट इयरचं रिझर्व्ह किती आहे रुपीज 1,00,000. त्यानंतर प्रॉफिट आफ्टर दी डेट ऑफ ऍक्विजिशन. ऍक्विजिशनच्या डेट नंतरचं प्रॉफिट किती आहे, तर प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अमाऊंट मधनं लेस केलं तर उर्वरित जे प्रॉफिट आहे ते उर्वरित प्रॉफिट आपलं करंट इयरचं प्रॉफिट असणार आहे. तर बघा प्रॉफिट आफ्टर दी डेट ऑफ ऍक्विजिशन टोटल प्रॉफिट किती दिलेलं आहे तिथे रुपीज 50,000. 50,000 मधनं प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट जे ऍक्विजिशनच्या डेट पर्यंतचं होतं 30,000. तर 30,000 जर लेस केलं तर करंट इयरचं जे प्रॉफिट आहे ते होते आहे रुपीज 20,000. करंट इयरचं प्रॉफिट किती आहे या ठिकाणी रुपीज 20,000. या पद्धतीने टोटल इथे करंट आपलं टोटल रिव्हेन्यू प्रॉफिट किती होईल आहे रुपीज 1,20,000. 1,00,000 प्लस 20,000 1,20,000. आता या 1,20,000 मधनं जे आपली न्यू इन्फॉर्मेशन किंवा न्यू ऍडजस्टमेंट आपण या क्वेश्चन मध्ये बघतो आहे तर त्या न्यू ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला डेप्रिसिएशन दिलेलं आहे म्हणजेच जी इन्क्रीज इन असेट आहे किंवा डिक्रीज इन असेट आहे त्यावरचं जे डेप्रिसिएशन असेल ते डेप्रिसिएशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऍडजस्ट करायचं आहे. तर आता डेप्रिसिएशन कसं ऍडजस्ट करायचं, किती डेप्रिसिएशन आपल्याला घ्यायचं आहे ते आपण बघूया. आता बघा मशिनरीची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, बुक व्हॅल्यू किती आहे मशिनरीची, टोटल बुक व्हॅल्यू आहे त्याची रुपीज 4,00,000. सॉरी टोटल बुक व्हॅल्यू किती आहे रुपीज 2,00,000. ओके मशिनरीची बुक व्हॅल्यू किती आहे रुपीज 2,00,000 परंतु इन्क्रीज्ड व्हॅल्यू किती आहे त्याची रुपीज 3,00,000. बरोबर आहे. आता बुक व्हॅल्यू 2,00,000 आहे बट असेट साइडला बघा बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला बघा मशिनरीची व्हॅल्यू किती दाखवलेली आहे रुपीज 1,80,000. बरोबर आहे. व्हॅल्यू किती आहे बुक व्हॅल्यू 2,00,000 दाखवली किती आहे 1,80,000 म्हणजेच 20,000 कमी दाखवलेले आहे. तर हे जे काही 20,000 रुपीज त्या ठिकाणी कमी दाखवलेलं आहे बघा 2,00,000 मायनस 1,80,000 20,000 जे 20,000 आपण कमी दाखवलेलं आहे ते 20,000 काय आहे आपलं डेप्रिसिएशन आहे. काय आहे 20,000 डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशन किती पर्सेंट आहे हे आपण यावरून काढू शकतो. किती आहे ते जर माहित आहे तर किती पर्सेंट आहे ते इझिली काढू शकतो. किती पर्सेंट काढण्यासाठी आपला काय फॉर्म्युला आहे किती गुणिला 100 भागीला किती पैकी. बरोबर आहे. तर किती आहे 20,000 किती पैकी 2,00,000 पैकी.
बरोबर आहे, मल्टिप्लाय बाय 100. 20,000 डिवायडेड बाय 2 लाख मल्टिप्लाय बाय 100. तर या ठिकाणी डेप्रिसिएशनचा, मशिनरीच्या डेप्रिसिएशनचा रेट येतो आहे 10%. किती येत आहे? 10%. ओके. त्याच पद्धतीने फर्निचरचा रेट सुद्धा आपण काढू शकतो. फर्निचरची बुक व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? फर्निचरची बुक व्हॅल्यू दिलेली आहे 40,000. बरोबर आहे. आणि ऍक्च्युअल आपण फर्निचर किती दाखवलेलं आहे? ₹34,000. ऍक्च्युअल मात्र त्याची बुक व्हॅल्यू किती आहे? 40,000. ऍक्च्युअल दाखवलं किती आहे? 34,000. तर 6,000 जे आपण कमी दाखवलेले आहे ते काय आहे? डेप्रिसिएशन. बरोबर आहे. तर डेप्रिसिएशनचा रेट यावरून आपण काढू शकतो. किती पैकी किती आहे डेप्रिसिएशन? 6,000. किती पैकी? 40,000 पैकी. तर या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाकायची आहे 6,000 डिवायडेड बाय 40,000 मल्टिप्लाय बाय 100. तर त्या ठिकाणी आपला जो फर्निचरवरचा डेप्रिसिएशन रेट येईल आहे ₹15%. किती येत आहे? सॉरी, रुपीज नाही, किती? 15%. ओके. तर आता बघा आपल्याला रेट माहिती झाला आहे. मशिनरीवरचा रेट, मशिनरीचा डेप्रिसिएशन रेट आहे 10%. फर्निचरचा डेप्रिसिएशन रेट आहे 15%. ओके. आता जे डेप्रिसिएशन या ठिकाणी चार्ज केलेलं होतं ते डेप्रिसिएशन बुक व्हॅल्यूवर चार्ज केलेलं आहे. बरोबर आहे ना. बट आपल्याला जे इन्क्रीज व्हॅल्यू झालेले आहे, असेट्सच्या व्हॅल्यूमध्ये जे काही इन्क्रीज झालेलं आहे किंवा जे काही डिक्रीज झालेलं आहे त्यावरचं डेप्रिसिएशन आपल्याला ऍक्च्युअल घ्यावं लागेल. बरोबर आहे. तर आता बघा इन्क्रीज किती झालेलं आहे मशिनरीमध्ये? ₹1 लाख. तर 1 लाख जे इन्क्रीज झालेलं आहे त्याच्यावरचं डेप्रिसिएशन घ्यावं लागेल. बरोबर आहे. तर डेप्रिसिएशनमुळे प्रॉफिट काय होते? आपलं कमी होते. बरोबर आहे. आणि जे काही प्रॉफिट कमी जास्त होईल ते कोणत्या प्रॉफिटमधनं कमी जास्त करायचं आहे? रिव्हेन्यू प्रॉफिटमधनं. ओके. कारण कॅपिटल प्रॉफिट हे तर आपण मागील वर्षाचं आहे, हे तर ऍक्विजिशनच्या डेटच्या आधीच आहे. परंतु ऍक्विजिशनच्या डेट नंतर जे काही इन्क्रीज डिक्रीज झालेलं असेल त्यावरचं जे काही खर्च उत्पन्न असेल ते आपल्याला कशामध्ये ऍडजस्ट करायचं असते? रिव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. आणि म्हणून रिव्हेन्यू प्रॉफिटमध्ये आपल्याला ते डेप्रिसिएशन ऍडजस्ट करायचं आहे. आता डेप्रिसिएशन ऍडजस्ट करत असताना मशिनरीच्या प्राइसमध्ये इन्क्रीज झालेला आहे. तर मशिनरीवरचं जे डेप्रिसिएशन असेल ते मशिनरीवरचं डेप्रिसिएशन आपल्याला ऍड करावं लागेल. बरोबर आहे. काय करावं लागेल? सॉरी, मशिनरीवरचं डेप्रिसिएशन. कारण डेप्रिसिएशनमुळे प्रॉफिट काय होते? कमी होते. आणि हे जे प्रॉफिट आलेलं आहे 1,20,000 बिफोर डेप्रिसिएशन आहे. तर आफ्टर डेप्रिसिएशन प्रॉफिट जर काढायचं आहे तर आपल्याला या रिव्हेन्यू प्रॉफिटमधनं डेप्रिसिएशनची अमाऊंट लेस करावी लागेल. तर आता बघा 1 लाख रुपीज जे मशिनरीमध्ये इन्क्रीज झालेलं आहे त्यावरचं डेप्रिसिएशन किती घेऊ आपण? 1 लाख रुपीज वर 10% डेप्रिसिएशन. तर 10% डेप्रिसिएशन किती येईल? ₹10,000. डेप्रिसिएशनमुळे प्रॉफिट कमी होईल तर लेस करायचं आहे. लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10% ऑन इन्क्रीज्ड व्हॅल्यू ऑफ मशिनरी ऍट द रेट 10% ऑन ₹1 लाख. ओके. 1 लाख वर 10%, 10,000 डेप्रिसिएशन आपण लेस केलं. 1,20,000 मधनं 10,000 जर लेस झाले तर आपले उरलेले आहे ₹1,10,000. ओके. आता त्यानंतर जे फर्निचर आहे त्या फर्निचरवर सुद्धा आपल्याला डेप्रिसिएशन घ्यावं लागेल. परंतु फर्निचरवरचं डेप्रिसिएशन आपण 40,000 वर ऑलरेडी दाखवलेलं आहे. बरोबर आहे. 40,000 बुक व्हॅल्यू होती. 40,000चं डेप्रिसिएशन आपण ऑलरेडी घेतलेलं आहे 15% ₹6,000. मात्र फर्निचरची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती झालेली आहे? आता डिक्रीज झालेली आहे ना. किती झालेली आहे? 30,000 झालेली आहे. म्हणजे 10,000 डिक्रीज झालेलं आहे. म्हणजे आपण जे एक्स्ट्रा चार्ज केलेलं आहे त्यामुळे आपलं प्रॉफिट कमी झालेलं आहे. बरोबर आहे. आपण ऍक्च्युअल फर्निचरची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे आता? ₹30,000. या 30,000 वरच आपल्याला डेप्रिसिएशन घ्यायचं होतं. तर 30,000 वर डेप्रिसिएशन किती आलेलं असतं आपलं? 4,500. किती आलेलं असतं? 15% काढा. जर 30,000ची 15% आपण काढतो आहे तर 4,500. मात्र आपण ऍक्च्युअल मध्ये लेस किती केलेलं आहे? 6,000. बरोबर आहे. ऍक्च्युअल मध्ये डेप्रिसिएशन किती लेस केलेलं आहे?
6000, मात्र किती लेस करायला पाहिजे होतं 4500. तर जे एक्स्ट्रा आपण लेस केलेलं आहे त्यामुळे आपलं प्रॉफिट कमी झालेलं आहे आणि आता आपल्याला ते वाढवून दाखवायचं आहे, म्हणजे ऍक्च्युअल जे डेप्रिसिएशन आहे तेच ठेवायचं आहे. म्हणून 6000 आपण लेस केलं, करायला पाहिजे होतं 4500. तर आता जेवढं एक्स्ट्रा लेस झालेलं आहे तेवढं ऍड करा. रिकन्सिलेशन स्टेटमेंट मध्ये आपण शिकलेलो आहोत मागील सेमिस्टरमध्ये कॉस्ट अकाउंटिंग मध्ये, बरोबर आहे. जे एक्स्ट्रा लेस केलेलं आहे त्याला ऍड करा. ज्याच्यामुळे प्रॉफिट कमी दिसत आहे, बरोबर आहे, ज्याच्यामुळे प्रॉफिट जास्त दिसत आहे ते कमी करा, म्हणजे लेस करा. आणि ज्याच्यामुळे प्रॉफिट आपलं जास्त दिसत आहे तर त्यामध्ये ऍड करायचं आहे. तर ऍड करायचं आहे या ठिकाणी आपल्याला 15% ऑफ डेप्रिसिएशन ऑन डिक्रीज्ड व्हॅल्यू ऑफ फर्निचर @15% ऑन ₹10,000. जी व्हॅल्यू डिक्रीज झालेली आहे, जे आहेच नाही ते दाखविण्यामध्ये, शो करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे जेवढी प्राइस आपली कमी झालेली आहे तेवढ्या प्राइसवरचं डेप्रिसिएशन जे आपण चार्ज केलेलं होतं त्यामुळे आपलं प्रॉफिट कमी झालेलं होतं आणि ते आता आपल्याला वाढवायचं आहे. ऍक्च्युअल आपल्याला करायचं आहे 4500. म्हणून या ठिकाणी आपण ऍड करत आहोत 1500. कारण लक्षात येत आहे, तर 1500 आपण ऍड करतो आहे. 1,10,000 मध्ये डेप्रिसिएशन ऑन डिक्रीज्ड व्हॅल्यू ऑफ फर्निचर ऍड केलं, डेप्रिसिएशन ऑन इन्क्रीज्ड व्हॅल्यू ऑफ मशिनरी लेस केलं. हे व्यवस्थित बघायचं आहे, काय लेस करतो आहे, काय ऍड करतो आहे, का बरं लेस केलं, का बरं ऍड केलं, याचं रिझन मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपण 1500 लेस करतो आहे, 1,10,000 मधनं ऍड करतो आहे. 1,10,000 मध्ये 1,500 ऍड केलं तर आपल्याला अमाऊंट मिळेल रिव्हेन्यू प्रॉफिटची 1,11,500. टोटल रिव्हेन्यू प्रॉफिट आपलं होईल 1,11,500. 1,11,500. आता हे जे टोटल रिव्हेन्यू प्रॉफिट आपलं आलेलं आहे, या टोटल रिव्हेन्यू प्रॉफिट मध्ये होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी दोन्हीचा हिस्सा आहे. त्यामुळे होल्डिंग आणि सबसिडरी या दोन्हीमध्ये आपल्याला रिव्हेन्यू प्रॉफिटचं वाटप करायचं आहे. तर वाटप आपण कोणत्या रेशोनुसार करू, जे आपले शेअर्स रेशो आहे 4:1 त्यानुसार. ओके. तर यामध्ये शेअर ऑफ एच लिमिटेड 1,11,500 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 5 जर केलं तर होल्डिंग कंपनीचा शेअर किती येतो आहे यामध्ये ₹69,200. होल्डिंग कंपनीचा शेअर किती येत आहे, ₹89,200. किती आहे, ₹89,200. आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा शेअर येतो आहे, शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स 1,11,1500 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 5 जर केलं तर 22,300. शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स रिव्हेन्यू अकाउंटचं किती येत आहे 22,300. आता हे जे 89,200 आहे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट मध्ये ऍड होईल आणि जे मायनॉरिटी शेअर होल्डरचा शेअर आहे तो मायनॉरिटी इंटरेस्ट मध्ये ऍड होईल, बरोबर आहे. ओके. तर आय होप रिव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट कॅल्क्युलेशनकडे वळतो आहे, जे की आहे कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे इतर भागधारकांचा सबसिडरी कंपनीमधला किती हिस्सा आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे शेअर इन कॅपिटल, म्हणजे मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा कॅपिटल मधला शेअर किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी शेअर इन कॅपिटल किंवा फेस व्हॅल्यू ऑफ 400 शेअर्स. मायनॉरिटी शेअर होल्डर्सचे शेअर्स किती आहे 400, बरोबर आहे. तर 400 शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे ₹100 पर शेअर. तर या ठिकाणी 400 मल्टिप्लाय बाय 100 जर आपण केलं तर शेअर इन कॅपिटल किती येत आहे ₹40,000. ओके. त्यानंतर शेअर इन कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट मध्ये त्यांचा जो काही शेअर आलेला आहे ₹34,000, ते 34,000 यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. त्यानंतर शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट, रिव्हेन्यू प्रॉफिट मधला शेअर किती आहे मायनॉरिटी शेअर होल्डरचा 22,300, तर 22,300 ऍड केले. आता टोटल ऍडिशन याची 40,000 प्लस 34,000 प्लस 22,300. टोटल या ठिकाणी मायनॉरिटी इंटरेस्ट येत आहे आपलं
96,300. टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे? 96,300. आणि हे जे मायनॉरिटी इंटरेस्ट आहे लायबिलिटी आहे आणि ती आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये शो करायची. ओके. आणि त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट बट इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन आपलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व्ह. गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्हचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्हच्या कॅल्क्युलेशन मध्ये कॉस्ट ऑफ, सर्वात आधी जी कॉस्ट म्हणजे होल्डिंग कंपनीने किती रुपयाला सबसिडरी कंपनीचे शेअर्स परचेस केलेले आहे ती कॉस्ट घ्यायची आहे. तर कॉस्ट बघा आपल्याला किती दिलेली आहे? कॉस्ट दिलेली आहे रुपीज ऑन द डेट ऑफ ॲक्विजिशन 80% शेअर्स हेल्ड बाय एच लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2002. तर शेअर इन एस लिमिटेड बघा किती दिलेले आहे? रुपीज 3,20,000. बरोबर आहे. बॅलन्स शीट मध्ये बघा असेट साइडला जी एच लिमिटेडची असेट साइड आहे तिथे इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आपल्याला शेअर इन एस लिमिटेड 1,600 शेअर्स ऑफ रुपीज 200 इच. आता किती रुपयाला परचेस केलं हा मॅटर नाही आहे, बट किती त्याची फेस व्हॅल्यू किंवा किती प्राइसला आपण त्याची फेस व्हॅल्यू होती जेव्हा आपण परचेस केलं तो मॅटर नाही, बट किती रुपयाला आपण परचेस केले, आपण कॉस्ट किती दिलेली आहे त्यासाठी. तर किती दिलेली आहे? रुपीज 3,20,000. ओके. तर कॉस्ट ऑफ 1,600 शेअर्स हेल्ड बाय एच लिमिटेड 3,20,000. त्यामधनं आपल्याला लेस करायचं असते फेस व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? आपण 3,20,000 तर त्यासाठी दिले, बट ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे त्याची? तर ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू आहे. फेस व्हॅल्यू ऑफ 1,600 शेअर्स. ओके. 1,600 मल्टिप्लाय बाय 100 किती आहे फेस व्हॅल्यू? ऍक्च्युअल 1,60,000. ओके. तर आपण दिलेली किती आहे? 3,20,000. मात्र ऍक्च्युअल शेअर किती रुपयाचे मिळालेले आहे आपल्याला? रुपीज 1,60,000. म्हणजे आपण एक्स्ट्रा किती दिलेले आहे? कॉस्ट ऑफ कंट्रोल किती आहे? एक्स्ट्रा किती दिलेली आहे? रुपीज 1,60,000. ओके. तर एक्स्ट्राचे आपण किती दिलेले आहे त्यासाठी? 1,60,000. आता यामध्ये आपण जे एक्स्ट्रा दिलेले आहे, जे आपलं नुकसान झालेलं आहे त्यासोबतच आपला काही फायदा सुद्धा झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल फायदा मॅडम, फायदा कसा? तर जे कॅपिटल प्रॉफिट आपल्याला मिळालेलं आहे, जेव्हा की आपण त्या कंपनीचा हिस्सा नसताना सुद्धा ऍक्विजिशनच्या अगोदर जे काही प्रॉफिट असेल त्या ऍक्विजिशनच्या अगोदरच्या प्रॉफिट मधला हिस्सा आपल्याला या ठिकाणी 1,36,000 मिळालेला आहे. तर हा सुद्धा आपला फायदा आहे. मग आपले जेवढे एक्स्ट्रा गेलेले आहे त्यामधून आपला फायदा लेस करा. तर 1,60,000 आपले एक्स्ट्रा गेलेले आहे त्यासाठी कॉस्ट ऑफ कंट्रोलसाठी. त्यामधनं आपला फायदा झालेला आहे शेअर इन कॅपिटल प्रॉफिट ऑफ एच लिमिटेड. फायदा किती झालेला आहे? 1,36,000. तर ऍक्च्युअल मध्ये आपले एक्स्ट्रा पैसे किती गेलेले आहे? तर ते गुडविलची अमाऊंट येत आहे रुपीज 24,000. जसं काल परवा मी तुम्हाला सांगितलं की जर आपले एक्स्ट्रा पैसे जात आहे तर जे एक्स्ट्रा पैसे दिल्या जात आहे ते गुडविलसाठी दिल्या जात आहे, आणि जर का आपल्याला त्यामध्ये फायदा होत आहे म्हणजे आपल्याला कमी पैसे द्यावे लागत आहे तर ते आपला कॅपिटल रिझर्व्ह किंवा कॅपिटल नेचर प्रॉफिट आहे आणि त्याला आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह म्हणायचं असते. आणि ते कॅपिटल रिझर्व्ह आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला शो करायचं असते. यामध्ये आपल्याला जे एक्स्ट्रा आपण पैसे दिलेले आहे 1,60,000 रुपये, त्यापैकी आपल्याला कॅपिटल प्रॉफिटचा हिस्सा मिळालेला आहे 1,36,000. आता ऍक्च्युअल मध्ये आपले जास्तचे फक्त 24,000 गेलेले आहे आणि ते फक्त 24,000 कशासाठी गेलेले आहे गृहीत धरायचं आहे? गुडविलसाठी. ओके. आणि ही जी गुडविलची अमाऊंट आपली या ठिकाणी आलेली आहे हे आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला शो करायची आहे. तर हे होतं आजचा प्रॉब्लेम नंबर 6. यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या. काही एक्झाम्पल असे असतील की ज्यामध्ये तुम्हाला फक्त ओव्हर व्हॅल्यूड, अंडर व्हॅल्यूड ऑफ असेट्स दिलेलं असेल, जे आपल्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज करावं लागेल. तर त्या पद्धतीचे काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे आहे. आता हे एक्झाम्पल मी कंबाईन यासाठी घेतलं की यामध्ये इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट, डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट सुद्धा आलं, त्यासोबतच त्यावरचं डेप्रिसिएशनचं ऍडजस्टमेंट सुद्धा आलं, म्हणून हे
प्रॉब्लेम जरा थोडं लेंदी झालेला आहे, परंतु तुम्हाला इच अँड एव्हरी पॉइंट व्यवस्थित बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे. जर काही अडचणी असेल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सर्व ऍड आहात, त्यामध्ये नंबर सुद्धा आहेत आणि माझ्या नंबरवर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी तुम्ही फ्रीली विचारू शकता. याच एक्झाम्पलचा दुसरा पार्ट जो की आपला ऍक्च्युअल सोल्युशन असणार आहे, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत झालेले व्हिडिओ बघत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि जी होल्डिंग कंपनी आहे हा आपला एक पॉवर बनवा, कारण खूप इझी टॉपिक आहे. जर समजला तर खूप इझी आहे आणि मार्क स्कोरिंगसाठी यावर जे एमसीक्यू वगैरे येतील ते एमसीक्यू सुद्धा तुम्हाला स्कोरिंगसाठी बेटर राहील आहे. त्यामुळे अभ्यास करत राहा, काही अडचणी असेल तर विचारत राहा. यानंतर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच प्रॉब्लेमच्या सेकंड पार्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.